आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि आजच्या दिवशी एक चांगला दिवस मानला जातो, शुभ दिवस असतो आणि आजच्या दिवशी सोनं खरेदी केले जातं. मी आता या ठिकाणी पांडुरंग हरी वैद्य अँड सन्स या ज्वेलर स्टोअर्समध्ये आहे आणि आपण बघतोय की दादरमधलं हे स्टोअर या ठिकाणी भाविक आहेत किंवा ग्राहक आहेत ते या ठिकाणी आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि गर्दी आपण बघतोय. आजचा हा शुभ दिवस आहे. सोनं जरी महाग असलं तरी या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने जी गर्दी आहे ती आपल्याला गर्दी पाहायला मिळते. शुभ दिवस आहे. एक हिंदू सणांमधील किंवा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि एक शुभ दिवस मानला जातो आणि त्या दिवशी सोनं खरेदी करण्याची एक परंपरा आहे. एक शुभ कार्य करण्याची एक आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत मंदार वैद्य आहेत जे ज्वेलर्सचे मालक आहेत. कशा पद्धतीने आजचं संपूर्ण गर्दी आहे किंवा कसा रिस्पॉन्स आहे, कारण सोनं बरंचसं महाग झालं आहे. आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे महत्त्वाचा दिवस आहे. काय सध्याची परिस्थिती? प्रथमतः साम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. आज अक्षय तृतीया, सोने खरेदी करता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सोन्याचे दर गेल्या वर्षामध्ये फार वाढलेले आहेत. म्हणजे 90,000 रुपयापासून आज दर आहे 1,52,000 रुपये. तरी पण तुम्ही पाहू शकता की भारतीय लोकांच्या मनामध्ये सोन्याची ओढ आणि सोनं हे एक उत्तम दर्जाचं इन्व्हेस्टमेंटचं टूल आहे, ही भावना अगदी चांगली रुजलेली आहे. आणि मुहूर्तांच्या दिवशी किंवा इतर दिवशी लग्न कार्याला आजही लोक तेवढ्याच तत्परतेने आणि तेवढ्याच आवडीने सोन्याची खरेदी करत आहेत. ज्या पद्धतीने आता दर वाढत आहेत ते कमी होतील की वाढत जातील? दर कमी होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण का जागतिक जसं वातावरण आता आहे, युद्धाचं संकट, तेलाचं संकट, ह्यामुळे सोन्याचे दर काही कमी होणार नाही. तरी मी सर्व तुमच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे हेच सांगेन की सोनं हे एक उत्तम गुंतवणुकीचं माध्यम आहे आणि नक्की त्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे दर फार जरी वाढले नाहीत तरी ओव्हर एक 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोनं नवीन उच्चांक नक्की गाठेल. आपण बघतोय की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा शुभ दिवस आहे त्यामुळे गर्दी आहे. परंतु ज्या पद्धतीने सोन्याचे दर हे वाढत चाललेले आहेत, 1.5 लाखाच्या घरापर्यंत हे सर्व दर गेले आहेत. मात्र असं असलं तरी हे भाव उतरणार नाहीत, कमी होणार नाहीत, तर ते वाढतच जातील. मात्र या ठिकाणी सोन्यात एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं बघावं असे देखील आवाहन इथले मालक करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गिरीश कांबळे, साम टी व्ही न्यूज, मुंबई. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. सोने खरेदी किंवा काही चांगली गोष्ट करण्याकरता उत्तम. वैद्यांच्या दुकानात आमची जवळजवळ 45 वर्षापासूनची ओळख आहे आणि घरामध्ये काही मंगलकार्य असेल, लग्न, मुंज किंवा काही, तर सोने चांदी करण्याकरता आम्ही वैद्यांकडेच येतो. आणि आज पण आलेलो आहे. आणि सोने खरेदी करायचं म्हणजे विश्वास हा पहिला आहे, किंमतीनंतर आहे. कारण जर विश्वास असेल तरच तुम्ही तिथे परत जाऊ शकता. एकदा विश्वास, सोन्याचा भाव हा वाढणारच आहे, तसेच तुमची इन्कम पण वाढलेली आहेत लोकांचे. त्यामुळे सोने खरेदी तुम्ही कमी सोने खरेदी करा, पण सोने खरेदी करा.